आणि आता एक ब्रेकिंग बातमी घेऊयात गडचिरोलीतून। गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांचा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। गडचिरोलीतील अतिसंवेदनशील भागामध्ये नव्याने सुरू झालेल्या वांगेतुरी आणि गर्देवाडा या दोन पोलीस ठाण्यावरती हल्ला करण्याचा माओवाद्यांचा कट हा पोलिसांनी उधळून लावलाय। छत्तीसगडमध्ये दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात माओवाद्यांचा एक कॅम्प होता आणि गडचिरोली पोलिसांनी हा कॅम्प उद्ध्वस्त केलेला आहे। या कॅम्प परिसरामध्ये पोहोचल्यावरती माओवाद्यांनी गोळीबार केला, मात्र पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि माओवादी या प्रत्युत्तरानंतर पळून गेलेत। घटनास्थळी स्फोटक आणि डिटोनेटर वायर बंडल सापडलेली आहेत। पोलिसांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा हा डाव उधळला गेलाय। 2 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी वांगेतुरी पोलीस ठाण्याला भेट दिली होती आणि आत्ताची आपण ही जी बातमी पाहतो आहोत, गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा कट उधळलेला आहे। पोलीस ठाण्यावरती हल्ला करण्याचा हा प्रयत्न होता। हा कट उधळून लावल्यात पोलिसांना यश आलेलं आहे। याविषयीचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून। महेश, काय अपडेट? गडचिरोली जिल्ह्यात वांगेतुरी आणि गर्देवाडा ही दोन पोलीस ठाणी जी आहेत पोलिसांनी उघडलेली आहेत आणि ही दोन पोलीस ठाणी माओवाद्यांच्या गडामध्ये आहेत। यामधील वांगेतुरी या पोलीस ठाण्याला 2 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली होती। जवानांचं मनोधैर्य वाढवलं होतं, नागरिकांशी संवाद साधला होता। अशा या वांगेतुरी आणि गर्देवाडा पोलीस ठाण्याला टार्गेट करण्यासाठी माओवाद्यांनी एक डाव आखला होता। माओवाद्यांचा एक कॅम्प जो आहे तो हिदूर गावापासून काही मीटर अंतरावर जंगलात होता। छत्तीसगडचा ट्राय जंक्शन असलेला नारायणपूर असेल, कांकेर जिल्ह्याचा बॉर्डर एरिया आहे हा आणि अशा भागात माओवाद्यांनी रेकी करून इथून त्या दोन पोलीस ठाण्यांना टार्गेट करण्याची योजना आखली होती। एसपी निलोत्पल यांना ही माहिती मिळाल्यानंतर ऍडिशनल एसपी यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात C60 कमांडोच्या ज्या तुकड्या आहेत काल कॉम्बिंग ऑपरेशन करत गेल्या होत्या। त्यानंतर रात्री उशिरा त्या कॅम्प जवळ पोहोचल्यानंतर माओवाद्यांनी गोळीबार केला। माओवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर जवानांनी दिलं। अंधाराचा लाभ घेऊन माओवादी पळून गेले। माओवाद्यांचा हा कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्फोटक, डिटोनेटर, वायर बंडल हे सगळं सापडलेलं आहे। एकूणच आपण बघू शकतो की माओवाद्यांच्या विरोधात गडचिरोली पोलिसांना जे यश मिळत आहे, विशेषतः हे जे 2 आउटपोस्ट उघडण्यात आलेले आहे त्यामुळे माओवादी चिडलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा अतिसंवेदनशील भागात येऊन जवानांचं मनोधैर्य वाढवत आहेत। त्यामुळे माओवाद्यांची ही योजना या पोलीस ठाण्यांना टार्गेट करण्याची होती, मात्र गडचिरोली पोलिसांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा हा डाव उधळला गेला आहे। अगदी महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर तपशिलासाठी।